मैत्रिणींनो, विरा फॅशन डिझाइन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज इथं 10 इंच, 10.5 इंच किंवा 9 इंचाच्या बाहीची कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला बाहीची कटिंग कशी करायची आहे, बाहीची कॅप हाईट किती घ्यायची आहे ते बघायचं आहे। तर मी हा 38 इंच कटोरी ब्लाउजचा पॅटर्न घेतलेला आहे। त्याचा तिरका मुंडा मोजून घेतलेला आहे। तिरका मुंडा आलेला आहे 8 इंच। 8 इंचावर आपल्याला 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। 8 इंचावर मी 2 खुणा करून घेतलेल्या आहेत। 8 इंच मोजून आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच ऍड करून घ्यायचं आहे आणि बाही थोडी वाढवून घ्यायची आहे। 10 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ऍड करून घेत आहे। इथं आपल्याला 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। बाहीची कॅप हाईट किती घ्यायची आहे, तर बाहीची लांबी आहे 10 इंच। त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच किंवा पाऊण इंच इतकं ऍड करून घेतो। बाहीला जर जास्त चुन्या पडत असतील, जास्त घोळ येत असेल, तर आपल्याला बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे 4 इंच। जर जास्त चुन्या पडत नसतील तर आपण 4.5 ही घेऊ शकतो किंवा 3.5। तर मी इथं कॅप हाईट घेतलेली आहे 4 इंच। त्याच्या पुढे मी 1.5 इंच इतक्या अंतरावर थोडीशी लाईन ओढून घेतलेली आहे। इथं आपल्याला डॉट डॉट करून हळूवार प्रमाणे शेप देऊन घ्यायचा आहे। असा आपल्याला बरोबर शेप देऊन घ्यायचा आहे। दंडगेर आहे 11 इंच, त्याच्या निम्म करायचं आहे 5.5 इंच आणि 1 पॉइंट। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट्स करून मला कळवा। बॅक साईडची आणि फ्रंट साईडची कटिंग करताना आपल्याला बरोबर लक्ष असू द्यायचं आहे। ही परफेक्ट अशी बाहीची कटिंग तयार झालेली आहे। छान असा शेप दिलेला आहे। 10 इंचाची बाही आहे, त्याला मी 4 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे आणि बाहीची अशी छान अशी कटिंग करून घेतलेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।